आज आम्ही गावी निघालो. रेनी सीझनमध्ये गावी जाण्याची मजा काही वेगळीच असते. माझी पॅकिंग अजून बाकी होती. ऑनेस्टली बिफोर कृतू आय नेव्हर हॅड टू डू दिस मच पॅकिंग. आता त्याच्यामुळे गाडी ऑलमोस्ट फुल भरली होती. फटाफट पॅकिंग केली आणि आम्ही निघालो. थोडं ट्रॅफिक होतं बट दॅट्स ओके. वेदर खूप मस्त होता. मी कृतूला बाहेरचं सर्व इंट्रोड्यूस करत होते. मला वाटलं होतं ट्रॅव्हलमध्ये थोडा त्रास देईल बट ही वॉज ॲक्च्युली एन्जॉईंग द जर्नी. थोडा टाईम नंतर त्याला फीड केलं आणि तो मस्त झोपला. आम्ही पण थोड्या गप्पा मारल्या. उठल्यानंतर मी सोबत कॅरी केलेला राईस त्याला भरवला. समृद्धी महामार्गामुळे जर्नी खूप स्मूथ झाली अँड द टाईम जस्ट फ्लू बाय. मध्ये आमचा स्नॅक ब्रेक झाला. ऋतूला सोबत कॅरी केलेलं आल्मंड मिल्क दिलं अँड ही वॉज रेडी फॉर अनदर नॅप. फायनली आम्ही गावी पोहोचलो. मम्मी, पापा, आजी सगळेच ऋतूला भेटायला खूप एक्सायटेड होते. एव्हरीवन वॉज वेटिंग टू मीट हिम. पण सगळ्यात जास्त त्याला शेरू आवडला. ही आमची पंची, जिने ऋतूला न्यूबॉर्न फेजमध्ये खूप सांभाळले. मम्मीने काही रिच्युअल्स कंप्लीट केले. शेरू आमच्या मागे मागेच फिरत होता आणि मनीमाऊ पण भेटायला आले अँड द हाऊस वॉज फिल्ड विथ हॅपीनेस. शेवटी आजीने आमची दृष्ट काढली. डोंट नो वाय बट गावी आले की एक वेगळाच पीस फील होतो. आय जस्ट लव्ह माय होम टाऊन.